शिवरायाने शिकविला तलवारीचा घाव आहे. महात्मा फुल्यांनी सांगितला ज्ञानाचा प्रभाव आहे. शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव आहे. माझ्या भीमरायाने रुजविला प्रेम बंधुभाव आहे. पुण्यभूमीवर दोनच राजे जिथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. 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 शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला. असे नरमाडी दोन शोभले. असे नरमाडी दोन शोभले दोन्ही वीर बहादर. असे नरमाडी दोन शोभले दोन्ही वीर बहादर. एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर.
ठिकाणी मी ज्ञानसूर्य मैत्री ग्रुप यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. एक छोटीशी प्रस्तावना माझ्या वाट्याला आलेली आहे ती म्हणजे ज्ञानसूर्य फाउंडेशन आमच्या डेरेवाडी भागात एक सुंदर असं ज्ञानसूर्य फाउंडेशनचं जे काही काम महत्वाचं काम आहे ते आज मी तुमच्यासमोर या ठिकाणी सादर करणार आहे. गाव तिथं संविधान आपल्या देशाचा ग्रंथ गाव तिथं संविधान पोचवण्याचं काम हे ज्ञानसूर्य फाउंडेशन करतात. मी मनुष्य म्हणून आज जगतोय त्या जगण्यामागचा उपकार घेतोय त्या जगण्यामागचा उपकार घेतोय. ज्या माणसाला आम्हाला माणसामध्ये आणलं विषमतेच्या विषाला स्वतः चव घेऊन जाणलं. ज्या माणसाने आम्हाला माणसामध्ये आणलं विषमतेच्या विषाला स्वतः चव घेऊन जाणलं त्या घटनाकारास वंदन करतोय. संविधानाप्रती कृतज्ञ होतोय. संविधानाप्रती कृतज्ञ होतोय. मंत्र किंवा वेद संविधानाच्या चौकटीत मिटतो भेदाभेद. समानतेला न्याय देत कलम 15चा अनुच्छेद. समानतेला न्याय देत कलम 15चा अनुच्छेद. वर्णभेदाचा सर्व माता भगिनींना उद्देशून बाबासाहेबांचे उपकार तू विसरू नकोस नारी. कारण तू गर्भवती असताना सुद्धा तुला रजा असते भरपगारी. कारण तू गर्भवती असताना सुद्धा तुला रजा असते भरपगारी. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्त्री सन्मानाबद्दल उचललेलं पाऊल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान. समता बंधुता अभिव्यक्ती स्वातंत्र्य देवधर्म श्रद्धा आस्थेची नवताई. समता बंधुता अभिव्यक्ती स्वातंत्र्य देवधर्म श्रद्धा आस्थेची नवदाई. जगात कुठेच नाही अशी लोकशाही. जगात कुठेच नाही अशी लोकशाही. परंतु मी संपणार नाही पार माझी थोडी पाने पलटत जा तुमच्या बुद्धीत घुसे थोडे तरी ज्ञान. माझी पाने पलटत जा थोडे तरी घुसे तुमच्या बुद्धीत ज्ञान. त्या बाबासाहेबांच्या उपकाराची पिढ्यानपिढ्या लागली. त्या बाबासाहेबांच्या उपकारांची असं दातृत्व नेतृत्व कर्तृत्व प्रभुत्व नवे नवे तर व्यक्तिमत्व असणाऱ्या आदरणीय परमपूज्य बाबासाहेबांच्या विचाराचा वारसा आणि वसा पेरणारे आज तुम्ही आम्ही सर्वजण खऱ्या अर्थानं संविधान जाणून घेण्याच्या निमित्तानं खरं तर या ठिकाणी आपण भावगर्दी करून उपस्थित आहात. परंतु सर्वप्रथम ते संविधान जिवंत ठेवण्यासाठी ते जाणून ठेवण्यासाठी आणि परिपूर्ण करण्यासाठी ती शपथ खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी घ्यावी हे तितकीच गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो सगळ्यांनी जागेवर आपण उभं राहूया आणि या संविधानाचं या उद्देशिकेचं वाचन आपण धर्मनिरपेक्षा लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संख्येची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. जय हिंद. धन्यवाद. आपण सर्वांनी बसून घ्यायचा. सन्माननीय ॲडव्होकेट सुरेश महादेव श्री श्रीमंत कोठारे सर मार्गदर्शक वट्टे तथा इतिहास अभ्यासक यांचा सत्कार ज्ञानसूर्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय रवी कापडे सर. रुग्णवाहिकेची व्यवस्था कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपल्या
संस्थांचे प्रमुख सन्माननीय बाळासाहेब सातपुते कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्र असे विविध भागातून विविध स्तरातून विविध क्षेत्रातून काही पदाधिकारी उपस्थित आहेत. मी सगळीकडे विनंती करतो की त्याचा देखील आपण एकत्रित सत्कार करावा. आंबेडकरांचे निर्माण करण्याचा समाज ज्यांनी हे शिवधनुष्य पेरण्याचं सापेक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार त्याचबरोबर कांदाजी माने त्याच्या आपण जाणीवपूर्वक मार्गदर्शनाचा सहकारी रिपब्लिकनचा ज्येष्ठ नेता पदाधिकारी आदरणीय बंधू विनोद भाऊ निकाळजे या कार्यक्रमाच्यासाठी जीवापार मेहनत करणारा रवी कांबळे त्याचे सर्व सहकारी आणि या संविधान संमेलनाला उपस्थित आपण सर्वजण मित्र बंधू आणि भगिनी सर्वप्रथम अशा पद्धतीचं संमेलन आपल्या डेवेवाडी पट्ट्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये जे आपण घडवलं आयोजित केलं त्याबद्दल आयोजकांना एकदा छानपैकी टाळ्या वाजून आपण त्याला धन्यवाद देऊ. संविधान संमेलन आता भारतात महाराष्ट्रात सगळीकडे होत आहे आणि मला तुम्ही उद्घाटनासाठी सांगितलं त्यामुळे माझा आजचा रोल मला कळाला आहे की आज मला भाषण जास्त करायचं नाही, भाषण जास्त कोकाटे सरांना करायचं कारण उद्घाटन करणाऱ्याचा रोल चांगलाच असतो. सर्वप्रथम या उशिरा सुरू झालेल्या राज्यस्तरीय संविधान संमेलनाचं उद्घाटन झालं ते सुद्धा मी आपल्या समोर जाहीर घोषित करतो. भारतीय संविधानाला 75 वर्ष झाली. आता हे 76वं वर्ष आहे आणि या 75 वर्षाच्या निमित्तानं देशात राज्यात देशाच्या बाहेर एक वेगळी चर्चा एक वेगळं मंथन आहे. ती चर्चा 2 मुद्द्यावरती केंद्रीभूत आहे. त्यातला एक मुद्दा म्हणजे भारतीय लोकशाहीच्या संमेलनाला घडवणारा वर्ग कोणता, त्याला उपस्थित राहणारा वर्ग कोणता, याची जर वर्गीय ओळख आपण तपासली तर याच्या पलीकडे नाही. ही सत्यस्थिती आपल्याला समजून घेण्याचा एक प्रश्न येतो. ज्या पद्धतीनं संविधान संमेलन घडवता आपण सगळे कांबळे पवार जाधव जी काही मंडळी असते ती त्याच पद्धतीनं इतर समाज घटक अशा पद्धतीची संमेलनं का घडवत नाही आणि घडवत नाही याचं उत्तर असं आहे की त्यांना फारसं संविधानाविषयी फार नातं वाटत नाही, आपुलकी वाटत नाही. त्यांचं आपुलकी नातं सोडव याचाच अर्थ 75 वर्षानंतर अनेक वर्गाने आपलं संविधान हे सर्वांचं संविधान असं मानलंय का, हा एक कळीचा मुद्दा आहे. हा महत्वाचा प्रश्न आहे. हा जेव्हा प्रश्न आपण उभा करतो तेव्हा काही लोकांना ते खटकतं, काही लोकांना ते आवडत नाही आणि मग ते स्पष्टपणे म्हणतात की आम्ही संविधानाला मानतो, आम्ही बाबासाहेबांच्या राज्यघटनेला मानतो. हे निवडणुकीपुरतं असतं हे सगळ्यांना ठाऊक आहे. आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये संबंध भारतामध्ये निवडणूक आली ना आली की आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान याच्याशिवाय काही फारसा प्रवास करता येत नाही, ही त्यांची मजबुरी आहे. आणि म्हणून भारताच्या संविधानाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐतिहासिक मोठेपण कोणतं, तर या देशातल्या भल्या लोकांना त्यांच्या अडचणीच्या वेळी संविधानाने बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय त्यांची सुटका होत नाही, त्यांची मुक्तता होत नाही. आणि हे मी नुसतं निवडणुकीच्या कालखंडामध्ये नाही तर ज्यांच्या अनेक वर्षाच्या प्रतिमा संविधान विरोधी आहेत त्यांना आपल्या प्रतिमा बदल जाणीवपूर्वक करावी लागते. मग आम्ही संसदेत जाताना संसदेच्या पायऱ्यावरती लोक ठेवतो, मग आम्ही संविधानातलं पुस्तक आम्ही आमच्या माथ्यावरती लावतो आणि आम्ही किती संविधानवादी आहोत असं वारंवार दाखवण्याचा जगाला प्रयत्न करतो. आपला साधा मुद्दा आहे की गेल्या 75 वर्षामध्ये तुम्ही जर खरीखरी या देशामध्ये संविधानवादी जर संस्कृती रुजवली असती
तर या पुरोगामी छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं षडयंत्र होतं, त्याला हिंदू महासभेची साथ होती आणि मग बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसचे नेते सुभाषचंद्र बोस याचे भाऊ शरदचंद्र बोस याचा पराभव करून निवडून आले होते. शरदचंद्र बोसचा पराभव करून निवडून आले होते. पण इथल्या कपाळकरंच्या त्या काळच्या लोकांनी पुन्हा बाबासाहेबांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी पार्टिशन कमिशनच्या शिफारशीला नाकारून 54% असताना हिंदूचा प्रवेश हा पाकिस्तानला देऊन टाकला. याच्यावरती आजपर्यंत काँग्रेसचा कुठला मोठा नेता बोलत नाही, भाजपाचा मोठा नेता बोलत नाही. तुम्ही म्हणाल माने सर काँग्रेस भाजपाला इथं आणून आपण राजकारणाच्या गोष्टी करतो का? अजिबात नाही. डॉक्टर राम मनोहर लोहिया साजरी करतो तेव्हा मला आठवतं कराडमध्ये एक परिषद झाली. त्या परिषदेला मलाही बोलवलं होतं, त्यांनी आयोजित केली होती. त्या परिषदेला मी आलो नाही याच कारणासाठी आलो नाही की ती काँग्रेस भारतीय परिषद होती म्हणून. मी आता त्याचा खुलासा करतो, मी फारसं कधी बोलत नाही, पण काँग्रेसच्या आश्रयानं आताही आंबेडकरी चेल्याने बाबासाहेबांच्या चेल्या चपाट्याने कुठल्या तरी भाजपा किंवा कुठल्या तरी काँग्रेस पदाच्या आशीर्वादानं संविधानाची रौद्र महोत्सवी वर्ष साजरी करावं हे आम्हाला शोभत नाही असं मानणारा मी असं मानणारा मी. कारण फुले शाहू आंबेडकरी एका बाजूला विचाराचा पाडा मांडायचा, बाबासाहेबांचं राष्ट्रीय योगदानाचं मूल्यांकन करायचं आणि ज्या राज्यघटनेला ज्याने ज्याने पायदोळी तुडवलं त्यांच्या सोबत जाऊन आम्ही शय्या सोबत करायची हे आंबेडकरांच्या अनुयाला सोबत नाही असं मांडणारा मी आहे. कोकणाच्या इतिहास परंपरेतले आहे, आम्ही त्याच परंपरेतले आहोत आणि म्हणून त्याहीकरांच्या परिषदेमध्ये एक पण नाही घेतला. आपल्या अकलेचा तारा वाजवताना म्हणाला की बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांचे वॉर्ड काँग्रेस आणि गांधी अवतरण अनटचेबलचे पुस्तक प्रकाशित झालं 1946 ला. 1946 ला घटना समितीच्या निवडणुका झाल्या आणि घटना समितीच्या निवडणुकीत आंबेडकरांना आम्ही घटना समितीत येऊ देणार नाही हे सरदार पटेलांनी काँग्रेसच्या वतीनं घोषित केलं. ते पंजाबचे दलित आणि बंगालमध्ये दलितांच्या पराक्रमामध्ये निवडून आले. दलितांचा मतदारसंघ घातला पाकिस्तानामध्ये. मग पुन्हा काँग्रेसला बाबासाहेबांना घटना समितीवरती का घ्यावं लागलं? का घ्यावं लागलं? पुढे जा, नाहीतर आम्ही येतो. आरक्षणाच्या मुद्द्यावर गेली जेव्हा घटना समितीवरती आरक्षणाची चर्चा होती, बाबासाहेब ही आरक्षणाची तरतूद करणारा निघाले आणि एक दिवशी सरदार पटेलाने बाबासाहेबांच्या बांगल्यावरती के मुन्शी नावाच्या वकिलाला पाठवलं. के मुन्शी हे दुसरे घटना समितीचे सदस्य होते, मुंबईचे मोठे वकील होते आणि हे के मुन्शी गेले बाबासाहेबांना म्हणाले की बाबासाहेब ही सगळी आरक्षणाची तरतूद तुम्ही करू शकत नाही, करू शकत नाही, कोणी करायची नाही. आणि बाबासाहेब त्याला म्हणाले हे तू बोलतोस की तुझ्या मागून कोण बोलतोय? हे तू बोलतोस की तुझ्या मागून कोण बोलतोय? आणि के मुन्शी म्हणाला की सरदार पटेलांनी मला हे तुम्हाला सांगायला सांगितलं. हे म्हणाले कोण सरदार पटेल? कोण सरदार? बाबासाहेबांचं वाक्य असं आहे आंबेडकरांनी पण जावं, उद्योगपतींनी पण जावं. पण बाबासाहेब असं पुढे म्हणाले की या देशातले उद्योगपती भांडवलदार त्यांनी पार्लमेंटमध्ये जावं, पण या देशाची पार्लमेंट मात्र भांडवलदारांच्या हातात जाता कामा नये. या देशाची संसद ही उद्योगपतीच्या हाताने चष्मा आंबेडकरी दृष्टिकोन हे सोडून आपल्याला भारतीय राज्यघटनेकडे पाहता येणार नाही. खोऱ्यातील मंडळी त्या भूमिकेकडे बघतील. लहान सहान छोट्या मोठ्या प्रश्नात अडकून आपलं आयुष्य संपवणं याला संविधान रक्षण म्हणत नाही, तर मोठी लढाई कधीतरी निकरानं लढणं आणि ती आज ना उद्या लढावीच लागेल. त्या लढाईच्या तयारीसाठी आपण आपलाही पाटण भाग कमी पडू देऊ नये, सातारा जिल्हा कमी पडू नये अशी अपेक्षा आपण करायला हरकत नाही. असं एवढं मार्गदर्शन करून आजच्या या परिषदेचं उद्घाटन झालं. आपण शांतपणानं ऐकून घेतलं. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. जागतिक राज्य छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपल्या देशामध्ये सार्वजनिक मोफत शिक्षणाचा पाया घातला
आणि शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली ते महात्मा ज्योतिराव फुले. त्यांनी आपल्या देशामध्ये आरक्षणाचा पाया घातला आणि छत्रपती शिवाजीराजांचा जगातला पहिला पुतळा उभारला ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज. ज्यांच्या संविधानामुळे महान घटनातज्ञ, संविधानाचे मोठे भाष्यकार, विश्लेषक आणि अत्यंत निर्भीडपणे, प्रामाणिकपणे, हिमतीनं महाराष्ट्र आणि देशामध्ये प्रबोधन करणारे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट सुरेशजी माने सर, लोकप्रिय नेते आणि सामाजिक प्रतिनिधी माननीय विनोद भाऊ निकाळजे, कार्यक्रमाचे आयोजक रवी किरण कांबळे, त्यांचे सगळे सहकारी, मंचकावरती उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि समोर बसलेल्या भावांना आणि भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी जे संविधान संमेलन आयोजित केलेलं आहे त्याबद्दल आयोजकांचं खूप खूप आपण टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे. छत्रपती शिवाजीराजांचं कार्य, कर्तृत्व, विचार आणि संविधान याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं नव्हे देशाचं वैभव आहे, आपला वैचारिक वारसा आहे, आपला आधारस्तंभ, आपलं प्रेरणास्थान आहे. शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा कालखंड भिन्न आहे. शिवाजी महाराजांचा कालखंड 17वे शतक, बाबासाहेबांचा कालखंड आधुनिक काळ म्हणजे 20वे शतक. महापुरुषांचा कालखंड भिन्न आहे पण या दोन्ही महापुरुषांचा उद्देश मात्र समान आहे. शिवाजी राजांना काय अपेक्षित होतं? न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, बुद्धिप्रामाण्यवाद आणि महिलांचा सन्मान. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, बुद्धिप्रामाण्यवाद आणि स्त्रियांचा सन्मान आणि स्त्री स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं. म्हणजे शिवराय आणि भीमराय या दोन महापुरुषांचा उद्देश एकच होता, कालखंड भिन्न आहे. मध्ययुगीन काळामध्ये ढाल तलवारची लढाई होती आणि आपल्या देशाला संविधान दिलं. संविधान म्हणजे काय? आपल्या महापुरुषांचा जो विचार आहे, बुद्धाचा, महावीराचा, चार्वाकाचा, संत नामदेवाचा, तुकारामाचा आणि महात्मा फुले शाहू महाराजांचा विचार आहे, तो संविधानबद्ध, घटनाबद्ध करण्याचा ऐतिहासिक काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या राज्यात कधी भेदभाव केला नाही. शिवरायांच्या सैन्यामध्ये कोण होतं? मराठा होते, माली होते, धनगर होते, माधव होते, महार होते, सुतार होते, कुंभार होते, लोहार होते, रामोशी होते, आगरी होते आणि मुस्लिम देखील छत्रपती शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये होते. महात्मा फुले रायगडावरती गेले, समाधीचा शोध लावला, पुण्यामध्ये आले आणि पहिली शिवजयंती या देशामध्ये महात्मा ज्योतिराव फुले सुरू केली. टिळकांनी नव्हे. पुस्तकात काय शिकवतात सुनील कांबळे सर? टिळकांनी शिवजयंती सुरू केली. आज देखील शिकवतात. महात्मा फुलेंनी शिवजयंती सुरू केली त्यावेळी टिळक हे अर्धचिटीत बाळ होते आणि ते पुण्यात आलेले नव्हते. महात्मा फुले 908 पोवाडा लिहिला म्हणून शिवजयंती सुरू केली महात्मा फुलेंनी. महात्मा फुलेंचं प्रेरणास्थान शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, क्रांतिसिंग, नाना पाटील, लाला लजपत राय ईश्वरांची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य आंदोलनातून उडी घेतली. त्यामुळे भाऊराव पाटील यांनी शिवरायांची प्रेरणा घेऊन सामाजिक चळवळीला सुरुवात केली. वास्तुशास्त्र नव्हतं, हे आताच्या काळात आलेले वरसारांनी योजना आपल्या देशात आणि हे वरसारांनी योजनामध्ये काळात नव्हती, काम करावं लागत होतं. असल्या फुकट वातावरती खपावरती समाज जगत नव्हता मध्ययुगीन काळातला. म्हणून अंधश्रद्धा शिवाजीची बाळगली नाही, वास्तुशास्त्र पाहिलं नाही. पण आज आपल्याकडे शिकलेले लोक म्हणजे दुसऱ्या गावचं संकट बंगला बांधायला लागले, काय करतात? घर विकत घेताना बंगला बांधताना काय बांधतात? आपण बुद्धाची आंबेली आपण पाहत नाही, पण अनेक लोक सनातनी विचाराचे आहेत. बंगला बांधताना काय बांधतात? वास्तुशास्त्र. घराचं तोंड इकडं असावं, किचन कट्टा इकडं असावा, बेडरूम इकडं असावं. घराचं तोंड कोणी इकडं महत्वाचं नाही, घरात माणसं किती हिंमतवान आणि किती कर्तृत्ववान आहे यावरती यश अवलंबून असतं. कोणती दिशा वाईट नाही. पृथ्वी गोल आहे, दिशा काल्पनिक आहे. दिशाला नाव माणसाने दिली. उगा दिवस वाईट नाही, प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. आजच्या दिवसाला रविवार म्हणून कोणी ठरवलं? माणसाने ठरवलं. सूर्यावरती लिहिले का संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे.
ग्रेगोरियन कॅलेंडर विक्रम संवत्सर शालिवार हिजरी हे कॅलेंडर माणसं निर्माण केलं दैनंदिन व्यवहारासाठी. कोणताही दिवस वाईट नाही, प्रत्येक दिवस महत्वाचा असतो. पण काय काय मंडळी रविवारी नॉनव्हेज खातात, सोमवारी खात नाहीत. आज आमचा सोमवार आहे. बुधवारी खातात, गुरुवारी खात नाहीत. आज आमचा गुरुवार आहे. शुक्रवारी खातात, बरं 12 वाजेपर्यंत खातात आणि शनिवारी म्हणतात आज आमचा शनिवार आहे. मग शुक्रवारी खाल्ल्यानं कुठे गेलं? अशा लोकांना कृपामाईला नेऊन ऍडमिट करायला जातात. माहिती आहे ना कृपामाई कुठे आहे? सांगलीत मिळत ना. अहो लय तसं आहे त्या. आज देखील आपल्या देशामध्ये वर्तमानपत्राने पहिल्यांदा काय वाचतात लोक? राशी भविष्य. मेष काय म्हणते, वृश्चिक काय म्हणते, तुळ काय म्हणते, कुंभ काय म्हणते वाचतात. मग आपल्या राशी भविष्यामध्ये लिहिलेलं असतं आज तुम्हाला विमान प्रवासाचा योग आहे आणि कराडवरनं टमटममध्ये बसून आलेलं असतं. राशी भविष्य कशावर ठरवतात? नावाच्या अध्यक्षावर. ज्याच्या नावाचं पहिलं अक्षर सारखं लिहिलेलं असेल, उदाहरणार्थ ज्याच्या नावाचं पहिलं अक्षर स किंवा श असेल, संतोष, शरद, सायली, सौदागर, सुरेश, संजयराव, संजय, संगीता, संजना, त्यांची राजकोटी. ज्याच्या नावाचं पहिला अक्षर स किंवा श त्यांची राजकोटी मंदिरात मनुष्य पाहिजे नाही, कधी पंचायत पाहिजे, कधी मुहूर्त पाहिला नाही. विज्ञानवादी महापुरुष होते आणि ते आपल्या संविधानामध्ये पहिल्या दृष्टिकोन वृत्तीगत करण्याची हमी दिलेली. शिवाजीराजांनी सिंधुवरती तोडली, अरुणाचलाची उभारणी केली. मध्ययुगीन काळामध्ये समुद्र ओलांडणारा पाप समजलं जात होतं. महाराज हे बुद्धिप्रामाण्यवादी होते, ग्रंथप्रामाण्यवादी नव्हते. आपण आपल्या ग्रंथात असं लिहिलंय पण आपण कसं वागलं पाहिजे या कर्मठ विचाराचे छत्रपती शिवाजी महाराज कधीही नव्हते. म्हणून बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज विज्ञानवादी होते. तोच विज्ञानवाद आपल्या संविधानामध्ये देखील आलेला आहे. शिवाजीराजांनी उद्देशात मताला स्पर्श केला नाही. तंबाखूचा हात लावला निर्व्यसनी होते. या ठिकाणी आपण संपन्न करावा. सर्वप्रथम ज्या निबंध स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्या छत्रपती शिवरायांच्या या जयंतीनिमित्त ज्या निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये वनिका सेवा आणि वणीच्या काळामध्ये सुद्धा आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा किंवा अगदी कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा त्यासोबतच नवजात बालिका यांच्या नावे जवळजवळ 2000 रुपयांची ठेव करून देणारे सामाजिक कार्यकर्त्यांचा गुणगौरव म्हणून त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. असे व्यक्तिमत्व पुरस्कार असतील ज्यांना जीवन गौरव पुरस्काराने आपण सन्मानित करतो. अशा पुरस्काराचं मानकरी सन्मान बाळासाहेब सातपुते मामा यांना या ठिकाणी जीवन गौरव पुरस्काराला या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. जोरदार कार्यक्रमात आपण चालू करूया. यानंतर जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी निवृत्त मुख्य अभियंता नवी मुंबईचे सन्माननीय विजयजी कांबळेकर यांना जीवन गौरव
या कार्यक्रमाचे उद्घाटन आमच्या एवढं इत्यभूत आणि सखोल अभ्यास माने सरांसारखा काही वक्त्यांच्या मध्ये मला बघायला मिळालं. आज पहिल्यांदा मी पाहायला मिळालं. सर खरं पाहायला गेलं तर मी एवढा कोणी सुप्रसिद्ध अभ्यासक किंवा नाही. मी एक रिपब्लिकन पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि माझ्यावरती जबाबदारी सन्माननीय नेते रामदास जागोरे साहेबांनी नॉर्थ ईस्ट इंडियाची दिली की जो की त्या भागामध्ये सेपरेटिस्ट म्हणजे अलगाववाद, देशापासून स्वतःला अलग समजणारी त्या लोकांची विचारसरणी म्हणजे तिथं बाळपूरच मिळतं सेपरेटिस्ट. म्हणजे आसाम, नागालँड, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम, मेघालय या राज्यांच्या मध्ये गेले 2015 पासून मी काम करतो. सातत्याने गेल्या 9 ते 10 वर्षांमध्ये सर पावला पावलाला त्या ठिकाणी सेपरेटिस्ट लोक म्हणजे गुजरात प्रचंडमध्ये आहे विथ आर्म्स म्हणजे अनेक संघटना आहेत की जी संघटना भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये भारतीय एक संघटनेच्या विरोधामध्ये काम करतात की आम्हाला या देशासोबत राहायचं नाही, आम्हाला वेगळं राहायचं आहे, आमचा नॉर्थ ईस्ट आम्हाला वेगळा. ही मागणी गेली अनेक वर्षापासून नॉर्थ ईस्टचे राज्य करतात. शैक्षणिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, आर्थिक असो, औद्योगिक असो, कोणत्याच अँगलनी त्या भागातील लोकांचा विकास झाला नसल्यामुळं त्याची ही भूमिका निर्माण होणं स्वाभाविक. आणि जेव्हा ही भूमिका माझ्या निदर्शनास आली, सातत्यानं गेली 10 वर्ष त्या भागामध्ये मी काम करतो. त्या लोकांना भारतीय संविधान समजून सांगतो, भारतीय संविधानाची नीतिमूल्य, भारतीय संविधानाचे फंडामेंटल राईट्स त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आज त्या राज्याच्या मध्ये जे भारतीय संविधानाला किंवा बाकीच्या राज्यातून आलेल्या लोकांना डायरेक्ट मारायचे लोक ते आज तिथं मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय संविधानाचा समर्थक वर्ग तयार झाला आणि रिपब्लिकन कन्सेप्टचा जो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाला मजबूतीकरण करण्यासाठी दिलेलं. या ठिकाणी सुरसंचालकांनी सांगितले की खासदार निवडून आणले, खासदार निवडून आणलेले नाही, खासदार येणाऱ्या काळामध्ये 100% निवडून आणले या विचारात. दुसरी गोष्ट सामाजिक दृष्टिकोनातून नव्हे, राजकीय दृष्टिकोनातूनच नव्हे, पण आर्थिक दृष्ट्या त्या भागातील लोकांना मजबूत करणं भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे. भारतीयता आणि एक संघ राष्ट्र कशा पद्धतीने असायला पाहिजे हे शिकायला सुरुवात केलेला. आज मोठ्या संख्येने लोक जोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थानं हातात एक संघ करण्यासाठी फार मोठा हातभार लागला. खरं भारतीय संविधान लोकांनी सांगितले की बंधन वगैरे सगळं ते निर्णय आहे. काँग्रेसला मागच्या काळामध्ये ते निर्णय चालवलं आणि त्याला लोक बळी पडली आणि बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात नुकसान भारतीय जनता पार्टीचे किंवा त्या लोकांचं झालं. पण त्याला कारणीभूत सुद्धा भारतीय जनता पार्टीची लोकच होते आणि आज या कारण त्यांच्या काही खासदारांनी अशा वर्गणी केल्या की मतदारांनी प्रश्न केले की बाबा 400 खासदार तुम्हाला कशाला पाहिजे, त्यासाठी भारतीय संविधान म्हणजे सुरुवात त्याच्यापासून झाली. भारतीय जनता पार्टीच्या काही खासदारांनी अशा म्हणजे आपली बुद्धी माजवली आम्हाला या लोकांनी सांगितलं की 400 लोकांनी तर आम्ही भारतीय संविधान बदलणार, खरं करण्याचं तसं नव्हतं आणि त्याचं पोलीस मिळालं काँग्रेसनं ते रिट चालवलं आणि त्याचा फटका भारतीय संविधानाला बसला. पहिला बालवर्ग आहे, बंधुभगिनी आहे, त्यांचा सर्वांचं प्रामाणिकपणे मला पहिल्यांदा अभिनंदन करतो. 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. त्यामध्ये 77% कुपनचं पण अनाउन्समेंट करत आहे. तुम्ही फक्त त्याला संविधान एवढंच टाईप करा, जे काही असेल त्यामध्ये तुम्हाला 77% आवाजच होईल. हा एक मुद्दा. आणि दुसरा कळकळीचा मुद्दा आहे की आपल्याला जे आरक्षण मिळालेलं आहे तर त्यामध्ये ऍडमिशनच्या वेळी मी प्रत्येक वेळा पाहतो की कित्येक जणांना माहिती नसते. ओबीसी, SC, ST, NT, BC कुठल्याही कॅटेगरीमधून जर तुम्हाला ऍडमिशन मिळत असेल आणि त्याच वेळी तुम्ही मेरिटमध्ये पण पात्र असाल तर अर्न मार्किंग म्हणून एक सुविधा आहे, त्याचा तुम्ही लाभ घ्या. तुम्ही ओपन मधून ऍडमिशन घेतला तर तुम्ही अर्न मार्किंग डोनर बनता, कारण तुम्ही तुमच्या समाजाच्या इतर विद्यार्थ्यांसाठी एक चान्स दिलेला आहे आणि तो अर्न मार्किंग रिसिव्हर बनतो. परंतु यामध्ये तुम्हाला तुमच्या
आमचे राहुल मान्यवर आले त्यांचे गुजरात खाली ते केलेले आहे. तर सर्वच सत्कार लोक आहेत ते व्यासपीठावर उपस्थित झाले. सत्कार होत आहे तर सर्वांनी एकदम उपस्थित झाले. संविधान निबंध स्पर्धा यामध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे तो म्हणजे श्री विक्रम विलास कोळी आणि नितीन खराब यांनी तो उपस्थित राहायचा आहे. त्यांनी तो उपस्थित राहायचा आहे. संविधान निबंध स्पर्धा प्रथम काहीतरी समीक्षा सुरेला काळे यांचा उपस्थित राहायचा आहे. आदरणीय लोकनेते साहेब देशमुख यांच्या माध्यमातून हा प्रकार पुरस्कार दिला होतो. तर आम्ही या ठिकाणी सूचित करतो की आपल्या प्रथम क्रमांकावर पारितोषिक या ठिकाणी स्वीकारलं. प्रथम क्रमांक मान्यवरांना जोरदार टाळ्यांचा गजर आपण स्वागत केलं आहे. एकदा जोरदार टाळ्या असण्यासाठी आपल्याला मान्यवरांना विनंती करतो की तुला विजेत्यांचा हार्दिक अभिनंदन. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया या ज्ञान सूर्य फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा जीवन वकील त्यांना या ठिकाणी समाज भूषण पुरस्कार या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. सर्व मान्यवरांच्या वतीनं या त्यांचे संस्थेचे पदाधिकारी असतील लोकांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर घ्या. त्यानंतर समाज भूषण पुरस्काराला आपण गौरवावे आपला सर्वजण एकत्र उभे राहा. नंतर पुढील पुरस्कार आपण पत्रकार आणि सामाजिक कार्यामध्ये अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येतं. पुरस्काराचं मान करून आणि आपण स्वागत करूया. आपल्या स्वतःचं व्यक्तित्व एक मातृत्व आपल्या सर्वांची भूमिका म्हणाली मदत करण्याची व्यक्तिमत्व सामाजिक कार्यामध्ये आणि समाजाचं काहीतरी आपण देणं दाखवूया. पोलीस कर्मचारी सुनीलजी पराडे साहेब एकदा जोरदार टाळ्यांनी सहज आपण करूया. नक्कीच रात्रंदिवस संरक्षण आयोग विधान आयोगाच्या वतीप्रमाणे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा समस्या काळात साक्षीदार आहे. एक उत्कृष्ट पोलीस दलातील कामगिरी म्हणून मसूर पोलीस स्टेशनचे
महिला, लहान मुलं, त्याचबरोबर पुरुष मोठ्या संख्येनं असं एक चांगल्या प्रकारे हा संमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. आदरणीय सुरेशजी माने, आदरणीय रोहनजी कुकटे साहेब यांचे दोघांची फार उद्बोधक अशी व्याख्यानं या ठिकाणी झाली. आणि त्याचबरोबर मला या संमेलनाचा अध्यक्षस्थान त्याबद्दल मी रविकुमार कांबळे आणि या पूर्ण रविवारच्या प्रसारते सर्व ज्ञानसूर्य फाउंडेशनच्या कारखान्यासाठी ज्ञानसूर्य फाउंडेशनला ते माझ्या वतीनं माझ्या संस्थांच्या वतीनं त्यांना अधिक शुभेच्छा देतो आणि काही अडचण बसल्यास मी त्यांना मदत करण्यास ठीक आहे. गुन्हेगार काम करायला